अशोक सहकारी साखर कारखान्याच्या साहेबांनु तुम्हाला फोन करून सांगितलं की बाबा शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतंय, तुम्ही जे मळीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोडून दिलंय ते त्वरित बंद करा, शेतकऱ्याचं नुकसान झाल्याची भरपाई द्या. पण फोन केल्यावर तुम्ही ऐकलं नाही. 30 सेकंदामध्ये म्हटला की मी फोन करतो, तुम्ही अजून फोन केला नाही. मग तुम्ही फोनवरून नाही ऐकलं म्हणून तुमच्या समोर येऊन सांगणार आहे की राजा शेतकऱ्याच्या शेताचं अतोनात नुकसान होतंय. हा जो रिपोर्ट आहे हा प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे या मळीच्या पाण्यामुळे आजूबाजूची जी शेती आहे ती पुढचे 10 वर्ष व्यवस्थित पिकं घेऊ शकत नाही. त्यात चांगली पिकं येऊ शकत नाहीत, भाजीपाला पिकं येऊ शकत नाहीत, फळबागा येऊ शकत नाहीत. त्याचं कारण फक्त आणि फक्त अशोक सहकारी साखर कारखाना आहे. मग या कारखान्यावरती टीम गब्बरचा वार दाखवायला मी येतोय 2 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता. ज्या ठिकाणी या कारखान्याने मळीचं पाणी सोडलंय तिथून हा लढा चालू होणार. कारखान्यावरती जाणार, त्यानंतर कृषी अधिकाऱ्याकडे जाणार, त्यानंतर कलेक्टरकडे पण जाणार, पण न्याय मिळवूनच थांबण्या जाणार. शेतकऱ्यांनो, आपल्या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला यावं लागतंय. आजपर्यंत लय पिळवणूक केली रे या प्रस्थापितांनी आपली. यांची हांजी करण्यापेक्षा आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढू. कारखाना हा शेतकऱ्याच्या हितासाठीच असतो, पण त्याच्यामधून निघणारं वेस्टेज हे कारखान्याने व्यवस्थित विल्हेवाट लावून नष्ट करायला पाहिजे. ते शेतकऱ्याच्या बोकंडी सोडणं म्हणजे सरळ सरळ अन्याय आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याचा जाहीर निषेध आहे. तुम्ही तयार राहा टीम गब्बरच्या वारासाठी. शेतकऱ्यांनो, उठा, संघर्ष करा आणि लढा आपल्या न्याय हक्कासाठी. मी तुमच्या सोबत आहे.